होने से खुद को बचाइए। कोई भी ऑनलाइन धोखाधड़ी का मामला होने पर नवी मुंबई पुलिस को 112 नंबर पर संपर्क करें। नवी मुंबई पुलिस की साइबर सेल आपकी सुरक्षा के लिए हमेशा तैयार है। बघितलं आपण ज्यावेळेस मॅट्रोमनी साईट्सवर आपण जातो त्यावेळेस बनावट बायोडाटे बनवले जातात, ते आपल्याला पाठवले जातात। समोरचा व्यक्ती आम्ही विदेशात आहोत, 4-6 महिन्यानंतर परत येणार आहोत असं सांगून तुमच्याशी बोलणं सुरू करतात। त्या अवधीत एकमेकांचं संपूर्ण पसंती झालेली असते फोनवरूनच। नंतर मुलगा मुलगी एकमेकांशी बोलायला लागतात, परंतु हे फ्रॉड असण्याचे चान्सेस जास्त असतात। तो मुलगा तिला गिफ्ट पाठवतो, गिफ्टसोबत $1,00,000 पाठवलेत असं सांगतो आणि त्याच्यासाठी मग कस्टम ड्युटी, इन्कम टॅक्स, GST असे वेगवेगळे टॅक्सेस सांगून तुमची लुबाडणूक केली जाते, परंतु तुमच्यापर्यंत काहीही पोचत नाही। त्यामुळे जोपर्यंत तुम्ही जर मॅट्रोमनी साईट्सवर मुलामुलींचा बायोडाटा टाकला असेल, तो व्यक्ती तुमच्या समोर येऊन तुमच्याशी बोलल्याशिवाय त्यांच्याशी कुठलाही व्यवहार करू नका किंवा त्यांच्याशी बोलणं करू नका। तर असे भरपूर प्रकारचे फ्रॉड आहेत, त्यापैकी महत्त्वाचे फ्रॉड मी तुमच्या लक्षात आणून देतो। आता सध्या ट्रेडिंगचा खूप मोठा प्रकार चालला आहे। सर्व लोक शेअर मार्केटवर ट्रेडिंग करतात, शेअर विकत घेतात। तर त्यासाठी कोणीही जर तुम्हाला सोशल मीडिया साईट्सवर मेसेज आले की तुमचे पैसे 10%, 15% पर डेला वाढतील, आम्ही तुम्हाला त्याची माहिती देऊ, त्यासाठी तुम्ही लिंक जॉईन करा। आणि जर तुम्ही ती लिंक जॉईन केली तर तुम्ही एका ग्रुपमध्ये ॲड होतात। त्या ठिकाणी कंटिन्यू माहिती येत राहते। कोणीतरी मेसेज टाकतो की मी 1 आठवड्यापूर्वी $1,00,000 टाकले होते, 1 आठवड्यानंतर माझे 1,40,000 झाले। कोणी मेसेज टाकतो की 1 महिन्यापूर्वी 2,00,000 टाकले होते, आज 4,00,000 झाले। असं कंटिन्यू टाकत जातात मेसेज आणि त्यामुळे तुम्हालाही असं वाटतं की आपणही पैशांची गुंतवणूक करावी, कारण पैसे खूप वाढतात। नंतर तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करतात, तुम्ही पैसे टाकतात, तुमचं त्या ठिकाणी एक डुप्लिकेट अकाउंट दिसतं तुम्हाला, परंतु ते फ्रॉड असतं। तुम्ही पैसे टाकल्यानंतर त्यात पैसे वाढलेले दिसतात। सुरुवातीला तुम्हाला 2, 4, 5,000 रुपये टाकायला सांगितले जातात आणि ती वाढलेली रक्कम तुम्हाला परत विड्रॉ करायला सांगितलं जातं। तुम्हाला सुरुवातीला पहिले पैसेही मिळतात, परंतु हा तुम्हाला एक सापळा रचलेला असतो तुमच्यासाठी। तुम्ही एकदा ते पैसे रिलीज केले, तुमची खात्री बसते आणि मग तुम्ही पैसे गुंतवत जातात। लोकांनी लाखो रुपये टाकलेत, लाखो, कारण त्यात तुम्ही जेवढे जास्त पैसे टाकाल तेव्हा तुम्हाला जास्त पैसे मिळतील असं सांगितलं जातं आणि त्यातून मग तुम्हाला वेगवेगळे टॅक्सेस सांगून तुमच्याकडनं पैसे घेतले जातात। तुम्हाला परत 1 रुपयासुद्धा मिळत नाही। दुसरा प्रकार आहे, विशेष करून पुरुष मंडळींसाठी व्हॉट्सअपवर कॉल येतात, व्हिडिओ कॉल। समोरून बोलणारी महिला किंवा मुलगी असते, दिसणारी महिला चांगली असते म्हणून तुम्ही तिच्याशी फोनवर बोलतात। तसंच सेम तुम्ही फेसबुकवर सुद्धा चांगल्या महिला किंवा चांगल्या मुली बघून त्यांना फेसबुक रिक्वेस्ट पाठवतात, फ्रेंडशिप रिक्वेस्ट, आणि त्या फ्रॉड असण्याचे चान्सेस असतात। म्हणून ज्यांना आपण ओळखत नाही, म्युच्युअल फ्रेंड असतात, त्यासाठी आपणही त्यांना फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवतो। काय आवश्यकता याची? बऱ्याच जणांच्या फेसबुकमध्ये विदेशी महिलांचे फोटो आहेत, म्हणजे विदेशी महिला तुमच्या फेसबुक फ्रेंड आहेत। अहो, आपल्या शेजारी आजूबाजूला राहतात, त्यांच्याशी आपण कधी काही चांगली चर्चा करत नाही आणि विदेशी फ्रेंड कशासाठी पाहिजे तुम्हाला? आणि याच्यातूनच मग तुमचा सायबर फ्रॉड होतो। तो एक कॉल येतो, त्या कॉलवर एखादी महिला तुमच्याशी पहिले अश्लील बोलते, ते बोलल्यानंतर ती काहीतरी विचित्र ॲक्टिव्हिटी करते आणि ते तुम्हालाही करायला लावते। बरेच जण याला बळी पडतात। परवा बघा, अटल सेतूवर एका शिक्षकाने आत्महत्या केली, किती लोकांनी वाचलं किंवा ऐकलं? हेच कारण आहे त्याला। त्या शिक्षकाला असाच फोन आला, समोरच्या महिलेशी बोलणं केलं, त्या महिलेने स्वतःचे कपडे उतरवण्याचे प्रोसेस केली, यांनाही सांगितलं तुम्ही तसं करा, यांनाही वाटलं कोणी बघत नाही आपल्याला, त्यांनीही चुकीची कृती केली आणि तेवढाच व्हिडिओ बनवला गेला आणि तो व्हिडिओ त्यांना शेअर केला गेला। त्यानंतर त्यांच्याकडनं पैसे मागण्याची सुरुवात झाली। तुम्ही कितीही पैसे द्या, सुरुवातीला 5,000, 10,000, 50,000 तुम्ही देत राहता, ते मागत राहतात। तुम्ही ज्या दिवशी ते पैसे देणं बंद करतात त्या दिवशी तुमचे ते जे फोटो असतात, व्हिडिओ असतात, ते शेअर केले जातात। बऱ्याच जणांनी याच्यात आत्महत्या केलेल्या आहेत। तर सगळ्यांना विनंती आहे, व्हॉट्सअपवर अननोन व्हिडिओ कॉल किंवा साधा कॉल जरी आला व्हॉट्सअपवर, तो जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये नंबर सेव्ह नसेल
अजिबात त्यांना एंटरटेन करू नका, फोन उचलू नका, तरच तुम्ही सेफ आहात. तुम्ही ऑनलाईन लोन किंवा ऑनलाईन लोन घेतात, त्या बाबतीत बरेच फ्रॉड होतात. तुम्ही ते घेण्यासाठी मोबाईलवर मेसेज येतात, आपण त्याला क्लिक करतो, तुम्हाला तुमची माहिती भरतात तुम्ही संपूर्ण. त्यासाठी तुम्हाला एक ॲप डाउनलोड करायला सांगितलं जातं. कुठल्याही फ्रॉडमध्ये तुम्हाला जर समोरच्याने सांगितलं की एखादं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, 100% फ्रॉड आहे. कोणीही ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नाही कोणी सांगितल्यावरून. ते ॲप्लिकेशन डाउनलोड करताना तुमच्या परमिशन्स मागितल्या जातात, तुम्ही त्या परमिशन्स अलाव करतात. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं लोकेशन, तुमचे कॉन्टॅक्ट्स नंबर, तुमच्या मोबाईलमधले फोटोज, तुमच्या मोबाईलमधले बँकिंगचे व्यवहार सर्व त्यांना जातात आणि त्याच्यामुळे तुमच्या बाबतीत फ्रॉड होण्याचे चान्सेस जास्त असतात. अशा पद्धतीने वेगवेगळे भरपूर फ्रॉड आहेत. मी फक्त तुम्हाला नावं सांगतो. आता गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधू नका. तुम्हाला टेलिफोन अथॉरिटी ऑफ इंडियावरून फोन आला आहे, तुमचा फोन 2 तासात बंद होणार आहे, असं जर सांगितलं, अजिबात एंटरटेन करू नका, खोटं असतं. OLXवर किंवा ऑनलाईन कुठल्याही वस्तू खरेदी विक्री करताना समोरचा व्यक्ती समोर आल्यानंतरच त्याच्याशी व्यवहार करा. फोनवर कुठलाही व्यवहार करू नका किंवा पैसे पाठवू नका. तुमच्या अकाउंटला पैसे आले आहेत, चुकून आले, अकाउंट नंबर टाकताना चूक झाली, असं जर कोणी सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तो एडिट केलेला मेसेज असतो, तुमच्या अकाउंटमध्ये एकही रुपया आलेला नसतो. फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावर गरज नसेल तर सर्व अनइन्स्टॉल करा. .apk फाईल्स असतात मोबाईलवर, त्या डाउनलोड करू नका. त्या जर तुम्ही डाउनलोड केल्या तर तुमचा मोबाईल हॅक होईल, तुमच्या मोबाईलवरून ट्रान्झॅक्शन होतील. मॅसेज जे येतात OTPचे ते तुम्हाला न येता डायरेक्ट त्या व्यक्तीला जातील आणि तुमचे अकाउंट खाली होईल. जर तुम्हाला कोणी उसनवार पैशांची मागणी केली, तुमचे नातेवाईक किंवा मित्र, पैसे देऊ नका. त्यांना नॉर्मल कॉलवर त्यांना फोन करा, त्यांना विचारा की तुम्ही पैसे मागितले आहेत का. कालच तुमच्या आकुर्लीमधलं एक प्रकरण होतं, मी कालच हँडल केलं आहे की व्हॉट्सअपवरून असे मॅसेज पाठवले की मला पैशांची गरज आहे, मला पाठव, परंतु ते व्हॉट्सअप अकाउंट हॅक झालेलं होतं. आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याचं KYC करायची आहे, तुमचं ब्लॉक होणार आहे, बंद होणार आहे, रिन्यू करायचं आहे, असं काहीही जर तुम्हाला फोनवर सांगितलं गेलं, अजिबात एंटरटेन करू नका. फ्रेंडशिप क्लब असतात, वेगवेगळे ऑफर्स देतात. तुम्हाला लॉटरी लागते, लॉटरी लागण्याचं सांगण्यात येतं. कुणालाही लॉटरी लागला असा जर मेसेज आला, स्वीकारू नका, 100% फेक आहे. तुम्ही ते लॉटरीचे पैसे घ्यायला जाल आणि तुमचे संपूर्ण पैसे गमावून बसाल. टेलिग्राम टास्क हा नवीन एक प्रकार आहे. तुम्हाला एखादं टास्क करायला सांगितलं जातं, फक्त रिव्ह्यू द्यायचे असतात ऑनलाईन आणि त्याचे तुम्हाला 100-150 रुपये मिळतात. करू नका, त्याच्यात तुमचे सगळे पैसे जातील. असे वेगवेगळे प्रकार आहेत. ते प्रकार तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत. जर तरीही तुमच्या बाबतीत, कुणाच्या बाबतीत जर असा प्रकार झाला तर 1930ला कॉल करा. ऑनलाईन कंप्लेंट असते, तात्काळ तुमची कंप्लेंट रजिस्टर होईल. परंतु शक्यतो आपल्या बाबतीत होणार नाही याची काळजी घ्या. घरी गेल्यावर सर्व लोकांना, आपल्या घरातल्या सर्व लोकांना ही माहिती द्या. म्हाताऱ्या लोकांच्या बाबतीतसुद्धा भरपूर प्रकार झालेले आहेत. त्याच्यामुळे म्हाताऱ्यांना सांगण्याची गरज नाही, मुलांना सांगण्याची गरज नाही अशी नाही. तुम्ही जेवढं लोकांना हे शेअर कराल तेवढे लोकांचे पैसे वाचणार आहेत. रोज 20-20, 25-25 लाखाच्या आपल्याकडे कंप्लेंट आहेत. डिजिटल अरेस्ट हा जर शब्द कोणी ऐकला तर लक्षात ठेवा, डिजिटल अरेस्ट कुठल्याही कायद्यामध्ये तरतूद नाही. तुम्हाला घाबरवून CBI, ED यासारख्या वेगवेगळ्या संस्थेकडनं फोन येतात आणि सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला अरेस्ट करतोय. ऑनलाईन अरेस्ट होत नाही. तुमचे अकाउंट ओपन केले गेले, त्याच्यावर लाखोचे करोडोचे ट्रान्झॅक्शन झाले आहेत असं सांगितलं जातं. अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही. सरळ पोलीस स्टेशनला या किंवा 1930वर कंप्लेंट करा. तुमच्या मुलाला अटक करणार आहे असा कोणी फोन केला, घाबरू नका, पोलीस स्टेशनला या. तर यानंतर 1 मिनटं घेतो फक्त आता. याच्यासाठी 1-2 तरतुदी आमच्या मिलिंद बारंबे साहेबांनी सुरू केलेल्या आहेत. कृपा करून तुम्हाला विनंती आहे, असे छोटे छोटे 1-1, 2-2 मिनिटाचे व्हिडिओ बनवले आहेत जे तुमच्यापर्यंत पोहोचावे म्हणून एक व्हॉट्सअप चॅनल आणि यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे. ज्यांना स्वतःचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील त्यांनी स्वतःचे मोबाईल ऑन करा, व्हॉट्सअप ऑन करा, मी सांगतो त्याप्रमाणे प्रोसेस करा. तुम्हाला संपूर्ण सायबर फ्रॉड कसा होतो त्याची माहिती मिळेल. पण असं समजू नका माझ्या बाबतीत होणार नाही. सबका नंबर आने वाला आहे, प्रत्येकाला फोन येत आहेत, प्रत्येकाचा फ्रॉड होणार आहे. म्हणून प्रत्येकाने मोबाईल काढा, व्हॉट्सअपवर जा.
व्हॉट्सअपवर गेल्यानंतर खाली अपडेट्स आहे, अपडेट्स, त्या अपडेट्समध्ये क्लिक करा. त्याच्यावर सर्चवर जा, वरती सर्चचं ऑप्शन आहे, सर्च, त्याच्यावर जा आणि त्याच्यात लिहा नवी मुंबई पोलीस. नवी मुंबई पोलीस हे स्पेलिंग आहे या ठिकाणी, NAVIMUMBAI पोलीस, POLICE असा आमचा लोगो आला असेल. त्याच्यावर क्लिक करा आणि त्याला सबस्क्राईब करा. त्याला सर्वांनी सबस्क्राईब करा. झालं आहे का सर्वांचं? नवी मुंबई पोलीस, त्याला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. आता सर्वांनी मागे या, परत यूट्यूबवर जा. यूट्यूब, सर्वांनी मागे या, यूट्यूबमध्ये जा, सर्च ऑप्शनमध्ये जा, सर्च, त्याच्यात लिहा सायबर, CYBER, सायबर, त्यानंतर गॅप द्या, स्पेस द्या, सेफ, SAFE, सेफ, सायबर सेफ, SAFE, त्याच्या पुढे स्पेस द्या, नवी मुंबई, नवी मुंबई, सायबर सेफ नवी मुंबई, स्पेस द्या, ऑफिशियल, OFFICIAL, सायबर सेफ नवी मुंबई ऑफिशियल. त्याच्यावर सर्चचं बटन दाबा. बघा एखादा व्हिडिओ आला असेल कुठला तरी, त्यावर क्लिक करा आणि त्याला पण सबस्क्राईब करा. त्यानंतर तुम्हाला बघा व्हिडिओ दिसतील भरपूर, ते व्हिडिओ सर्वांनी बघा. ते जर बघितले तर कदाचित तुमच्या बाबतीत भविष्यात कुठलेही फोन आले तर तुम्हाला अगोदरच कळेल की सायबर फ्रॉड कसा होतो. तरी मी आयोजकांना मला एवढा वेळ दिला त्याबद्दल आयोजकांचे आणि आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. आणि दुसरी सर्वाची महत्त्वाची गोष्ट, आम्ही पोलिसांनी तुमचे फोटो काढलेत. आता ज्यांनी ज्यांनी हे सर्व ऐकलं त्यांचे फोटो आमच्याकडे आहेत. उद्या जर तुमच्या बाबतीत सायबर फ्रॉड झाला आणि तुम्ही पोलीस स्टेशनला आले, आम्ही तुम्हाला हाकलून देऊ, उभं करणार नाही पोलीस स्टेशनला, कारण तुम्हाला सांगूनसुद्धा तुम्ही चुका करतायत. बरं, हा गमतीचा भाग होता, परंतु अशा चुका होऊ देऊ नका. थँक्यू. आज येथे उपस्थित असलेल्या सर्व पालकांना विशेष अशी माहिती जी सरांकडून भेटली आहे ती लाख मोलाची आहे.